फुटलं तरी चालतील आजच्या माझ्या पाकिटातलं करून घ्या. पाकिट भरपूर देणार आहे त्यामुळे तुम्ही हायवे करू नका. टाळ फक्त जोराची वाजवा वाजवा टाळ. बसलेले देवाला दोन हात दिले. जे फक्त फराळाला येणार आहे त्यांच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. वाजवा टाळी जोराची. शाबास पखवाज
भक्ती ते नमन भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पावी जे आठाया माझी ऐसी काया जवनो हे उदकाग्नी धान्य उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक एका विनयक कामाने देहाच्या निरसने पावी जे आटाया माझी ऐसी काया जवनो हे तुका म्हणे मज तुका ऐसे काया जवनो हे विठ्ठल विठ्ठल वाचमिमां प्रसुता संजीवयत्य शक्तिधर स्वदाम्ना अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादे प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो विठ्ठलाराजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा त्यांच्या कपाळाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयाचे केली आज स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माता जोडून या कर चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा असो न स्वभाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया माझी वाणी तुझे वरणी कोणाला माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे वरणी माझी वाणी तुझे वरणी कोणाला माझी वाणी तुझे वरणी कोणाला माझी वाणी तुझे वरणी कोणाला ऐसे श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी
करणो रघुवर विमल जसु जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बर बुद्धि विद्या दे हे हरो करे स्वीकार हरो करे स्वीकार हनुमान की बसलेले निदान जय तरी मोठ्यानं म्हणा बरं अख्खं कीर्तन मी एकटा करू तुम्हाला फक्त जय तरी म्हणू लागा म्हणसाल का एकदा सगळे अबळच तर होय म्हणा माझ्या समाधानाकरता सगळे मोठ्या प्रेमानं मोठ्या आवाजात पवनपुत्र हनुमान की ओ बालकृष्ण भगवान की सियावर रामचंद्र भगवान की जय श्रीराम जय श्रीराम भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या आणि रसने पावी जे आकाया माझी ऐसी काया जवनो हे प्रस्तुत प्राप्त श्री प्राप्त ठिकाणी सालाबाप्रमाणे सुरू असलेला अखंड हरिणाम सप्ताह तथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पुण्यक्षेत्र पावनभूमी आपल्या या सुंदर अशा मदनवाडी गावामध्ये गेले 39 वर्षाची सुरू असलेली आपली ही अविरतपणे पारायणाची सेवा आहे. मदनवाडीकर जवळजवळ 38 वर्ष तुमची पारायणाची पूर्णत्व लागली आणि चालू वर्षामध्ये तुम्ही 39व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आणि बघता बघता आपल्या 39व्या वर्षातील असणारा हा 4थ्या दिवसाचं हे संप्राप्त कीर्तन आहे. अगदी सुंदर देखणं आणि भल्या मोठ्या गावाला लाजवेल एवढं देखणं नियोजन तुम्ही वाडीकरांनी या ठिकाणी केलेलं आहे. एकदा कमिटी करता जोराची टाळी वाजवावा. अतिशय सुंदर आणि देखणं नियोजन आपल्या गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आजचा असणारा हा 4था दिवस आहे आपल्या पारायणाचा. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 39 वर्षाची आपली परंपरा आहे त्या आदरणीय परम श्रद्धेय शिवाजी महाराज पाहणे मदनवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांचं सुंदर असं आपण श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करतो त्या हरिभक्तीपरायण कोंडीराम महाराज नाटकर माजलगावकर यांच्या पवित्र वाणीतून आपण हे भागवत श्रवण करत आहात. आणि नियमित रोजचे कार्यक्रम आहेत. गोड असे मृदंगाचार्य गोड असे गायक वादक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सुरुवातीला सर्वांना ज्यांचा त्यांचा अधिकार देतो गोड असं साऊंडची व्यवस्था आहे आणि बसलेले सगळेच सुंदर आहेत. अगदी गायक वादकही सुंदर आहेत बसलेलेही सुंदर आहेत. सिस्टम ही सुंदर आहे. गोवा बी बऱ्यापैकी म्हणजे नाही म्हटलं तरी तुम्हाला मानून घ्यावं लागेल असं म्हणून 4थ्या दिवसाचं हे संप्राप्त कीर्तन आहे. आणि अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची सेवा करण्याकरता जो अभंग मी तुमच्या पुढे आता गायलेला आहे उच्चारलेला आहे हा अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सर्वात जवळचे निस्सीम आणि लढीवार असणारे भक्त देहूनिवासी संत हृदय सम्राट असणारे अगदी वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाहायचं झालं तर कोण असा प्रश्न पडला तर महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर उभा राहते ते म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबार यांची. म्हणजे माझ्या जगद्गुरु तुकोबार यांनी पंचमेव स्वरूपाचा गाथा तयार केला तुमच्या माझ्या पुढे व्यक्त केला. तुम्ही म्हणाल महाराज गाथा तर नामदेवरायाचा सुद्धा भागवत तर नाथ महाराजांनी लिहिली ज्ञानेश्वरी तर ज्ञानोबरायानेही सांगितली. मग तुम्ही जगद्गुरु तुकोबार यांच्याच गाथेला पंचमेव शब्द का म्हणून आकारला असेल का म्हणून वापरला असेल तर 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण आपल्यापैकी एखादा वाचायला गेला आणि समजून घ्यायला गेला तर ते आपल्याला कळणार काय. तुमच्या मदनवाडीत एखादा ज्यानं वेद वाचाय घेतले त्याला कळाले बसलेले एवढं सोपं असतं तर आमचे महाराज म्हटलेच नसते वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा आणि येराणी वाहवा भारवा. वेद वाचून कळणे इतकं सोपे वेद नाही. मग मी माफी मागून एक वाक्य तुम्हाला बोलून जातो. जर वेद आपल्याला वाचून कळणार नाही तर 28 युग विठेवर असणारा पांडुरंग परमात्मा एवढा सोपा आहे का आपल्याला कळायला. अय बोला की एवढा सोपा आहे का. पण सांगू तुम्हाला जो वेदांना कळाला नाही अभंग आपल्या सगळ्याच्या पाठ आहे. वेदा नाही कळला अंत माय शपथ घेऊन सांगा एकाचा अभंग पाठ नाही म्हणून घ्या शपथकडे तुम्ही मी मानतो तुम्हाला हा अभंग कोणाचाच पाठ नाही का. बघा पाया पडतो तुम्ही वक्ता तो नव्हे श्रोते बिन तुमच्याशिवाय मला काडी मोलाची किंमत नाही आणि हे सगळं काय मी गुत घेतलं नाही हे फक्त कीर्तनापुरतं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे मला तुम्ही म्हणू लागायचं सोपा अभंग आहे सगळ्याच्या पाठ आहे. निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेवर
देव पुतळा चैतन्याचा काय आवाज आहे? तुम्ही का म्हणला असता म्हणायला बरं जाफरबाई पुढच्या वर्षी गायक बोलवू नका ह्यातल्याच दोघी उभा करा बरं का म्हणायला एवढा सुंदर आवाज बाहेरची कशाला बोलाय सांगू तुम्हाला निराकार निर्गुण परब्रह्म तत्व ज्या माझ्या तुकोबरायांनी सगुण साकार स्वरूपात तुमच्या माझ्या पुढे व्यक्त केलं त्या गाथेचं नाव म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आहे अगदी पंचमित स्वरूपाचा गाथा आहे शब्द वाचले की त्याचा अर्थ लक्षात येतो सोपा अभंग आहे भक्ती ज्ञान वैराग्य याचं अनन्य साधारण महत्व जगद्गुरु तुकोबरायांनी अधिकचा वेळ न घेता एका शब्दात या तीन गोष्टीची व्याख्या सांगितली भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु महाराज सांगतात नमन ते भक्ती आता एका शब्दाची व्याख्या सोपी ऐकून भक्तीची व्याख्या एका शब्दात सांगितली वैराग्याची व्याख्या एका शब्दात सांगितली आणि ब्रह्मपदापर्यंत जाण्याकरता ज्याची गरज आहे ते ज्ञान एका शब्दात सांगितलं भक्ती ते नमन म्हणून आपल्याला सोपं प्रमाण माहित आहे नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता ज्याला भक्ती सिद्धत्वाला न्यायची त्यानं नम्र होऊन त्याची सेवा करायची नमन ते भक्ती उलट वाचायचं आता नमन ते भक्ती त्याग तो वैराग्य त्यागानं जे प्राप्त होतं त्याचं नाव वैराग्य म्हणून त्यागाच्या वैराग्याच्या बाबतीत उदाहरण पाहायचं झालं तर जगद्गुरु तुकोबरायासारखं वैराग्य आजपर्यंत नाही जाळोनी संसार बैसलो अंगणी संसाराच्या नावे काढोनी मदनवाडीकर हे फक्त तुकोबरायांनीच म्हणायचं आपण नाही आपण काय म्हणायचं बघा भजने बसल्या बसल्या अभंग म्हणतात ते गाथ्यातला नाही पण त्यांच्या माथ्यातला तर नक्कीच आहे मग त्या अभंग म्हणतात संसाराचा बरं त्यांनी पुढचं म्हणताना थोडा विचार तरी करायला पाहिजे होता मुखी नाही आले रामनाम हे भजने म्हणतात बसल्या बसल्या वैराग्याच्या बाबतीत उदाहरण पाहायचं झालं तर फक्त तुकोबरा त्यांच्यानंतर पुन्हा वैराग्य महात्मा म्हणून कुणी जन्माला नाही म्हणून त्यागानं जे प्राप्त होतं त्याचं नाव वैराग्य आणि मी नीट सांगतो मी वैराग्य म्हणलो वैताग नाही वैताग वेगळा आणि वैराग्य वेगळं अजून सोपं आहे का संसारात प्राप्त होतं तो वैताग आणि परमार्थात मिळतं ते वैराग्य वैराग्याच्या व्याख्या मी तुम्हाला विस्तृत चिंतनामध्ये सांगितलं आणि पुढे महाराज सांगतात जर ब्रह्मपदापर्यंत जायचं असेल तर या दोन गोष्टी बरोबरच ज्याची सगळ्यात महत्वाची गरज आहे ते म्हणजे ज्ञान आहे बरं अजून सोपं सांगतो नुसतं ज्ञान असून गरजेचं नाही ते ज्ञान योग्य ठिकाणी वापरण्याची बुद्धी सुद्धा असणं गरजेचं आहे म्हणून तर माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे सकळ सिद्धी बुद्धी तर दिली देवाने पण त्याच्याबरोबर ज्ञानाची जोड आहे वैराग्याची जोड आहे आणि भक्तीची जोड मिळाली तर तुम्ही ज्याच्यापर्यंत जाचाल ते ब्रह्मपद आहे ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु महाराज म्हणतात हे सगळं तुम्हाला मिळेल पण तुम्हाला काही गोष्टी त्यागही कराव्या लागतील त्यातली पहिली गोष्ट त्यागाची आहे माझी ऐसी काया जवळ हे या देहावर निराश व्हावं लागेल हा देह माझा नाही म्हणून त्याची सेवा करायची तर महाराज सांगतात या तीन गोष्टी तुम्हाला मिळतील आणि पुढचं उदाहरण देताना महाराज सांगतात ब्रह्मपदाला जायचं असेल तर या तीनच गोष्टीची गरज आहे यातली एक असून सुद्धा कामाची नाही नुसती भक्ती आहे ज्ञान वैराग्य नाही महाराज म्हणतात ते कामाचं नाही भक्ती आहे ज्ञान आहे पण वैराग्य नाही तिथेही तुम्हाला ब्रह्मपदापर्यंत जाऊ देणार नाही ज्ञान आहे वैराग्य आहे पण भक्तीच नाही महाराज सांगतात हे कामाचं नाही मग हे कामाचं नाही हे पटवून देण्याकरता व्यवहारातलं उदाहरण महाराजांनी दिलं ते कुणा करता महिला मंडळीत करतात ते उदाहरण महाराज म्हणतात स्वयंपाक करायला गेलो तर तीन गोष्टीशिवाय महिला मंडळ स्वयंपाक होऊ शकत नाही कुठल्या तीन गोष्टी लागतात स्वयंपाक करण्याकरता स्वयंपाक तुम्हीच करता ना म्हणजे तुम्ही करता का इकडं असतो तुम्हीच करता मग स्वयंपाक करायला लागणाऱ्या तीन गोष्टी काय गाथेतलं पाहिजे तुम्हाला का ज्ञानेश्वरीत वाचायचे का याचा अभ्यास करायचा किती सोपा प्रश्न केला मी स्वयंपाकाला लागणाऱ्या तीन गोष्टी कोणत्या तुम्ही सांगताय का मी घरी जाऊ पटपट बोला उघड लांबड लावायला लावू नका मला तीन गोष्टी स्वयंपाकाला करायला लागणाऱ्या तुमच्या पुढे हाणूनच घेऊ वाटायला लागलो काही बोलत ना तुम्ही नुसतं माझ्या फुलावर आल्यासारखं बसल्यावर कसं व्हायचं माणसाने मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो हे सत्यातलं कीर्तन आहे माझ्या फुलाचं नाही तुम्ही असं माझ्या फुलं टाकायला आणि तोंड करू नका तुमच्या पायावर तुम्ही काय तुमचा अधिकचा वेळ घेणार नाही फक्त मोकळ्या मनाने मला उत्तर द्या स्वयंपाकाला लागणाऱ्या तीन गोष्टी कुठल्या पाणी वा अजून अग्नी आणि अजून कोण म्हणलं मीठ मिठवाले मीठ नसलं तरी स्वयंपाक होऊ शकतो अजून कुठली गोष्ट आहे कोणतरी पीठ म्हणलं बरं पीठ महाराज म्हणतात उदक अग्नी आणि धान्य जसं पाणी आणि अग्नी याच्या बरोबर धान्य काहीतरी बनवायला धान्याची गरज
आहे. कसली बी सुगरण असू द्या, किती बी स्वयंपाक चांगली बनवू द्या, फक्त या 3 पैकी एक गोष्ट तिच्याकडे नसू द्या. तिला सांगा स्वयंपाक बनवा, जमेल? काही महिला म्हणेल जमेल का? म्हणजे अग्नी आहे, पाणी आहे, बनवायलाच काय नाही, स्वयंपाक होईल नाही. बनवायलाही आहे, पाणी आहे, पण अग्नीच नाही, स्वयंपाक होऊ शकत नाही. अग्नी आहे, बनवायला आहे, पण पाणी नाही, स्वयंपाक होणार नाही. महाराज म्हणतात या 3 गोष्टी जशा स्वयंपाकाकरता गरजेच्या आहे, तसं ब्रह्मपदापर्यंत जाण्याकरता या सुरुवातीच्या 3 गोष्टी गरजेच्या आहेत. भक्ती, वैराग्य, ज्ञान. या 3 गोष्टीशिवाय काम नाही. तसं या संसारात स्वयंपाक करण्याकरता 3: उदक, अग्नी, धान्य. झाड्या घडे पाक. आणि महाराज पुढचं वर्णन करतात, एका विन एक कामाने देहाच्या निरसने भावी जया ठाया माझी ऐसे काया जवनोही. आणि पुढं मात्र महाराजांनी सोपं वर्णन केलं. एखादा जर भक्ती, ज्ञान आणि वैराग्य सोडून याविषयी जर बोलत असा, उगत बडबड करत असेल, तर महाराज म्हणतात ते मला चांगलं कळतं. तुका म्हणे मज कळते चाचणी. ही खरंच अभ्यास करून बोलतो का उग बडबड करतो? महाराज म्हणतात त्याची चाचणी मला कळते. मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य देहाच्या निरसने पावी जया ठाई माझे ऐसे काया जवनो हे विठ्ठल. थोडक्या वेळामध्ये तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उरलेल्या निर्धारित वेळे म्हणजे आपल्याला 9:05 बरोबर आपल्याला सेवेचा समारोप घ्यायचा. बसलेले अजिबात टेन्शन घेऊ नका. माझं कीर्तन म्हणजे मराठी शाळेसारखं सोपं आणि सरळ कीर्तन असतं. मराठी शाळेचा एक नियम आहे, मराठी शाळा किती बी वाजता भरवत्या, सुट्टी कितीला? पोरा मराठी शाळा किती वाजता भरते? तोच 2 नंबरचा 10 वाजता. सुट्टी कितीला? वा 5. अजून सोपं सांग, मराठी शाळा 10ला भरू द्या, 12ला भरू द्या, 2ला भरू द्या, नाही तर 3ला भरू द्या, सुट्टी कितीला? 5. माझं कीर्तन तुम्ही 7ला चालू करा, 7:30ला करा, 8ला करा, नाही तर 8:45ला करा, सुटणार कितीला? 5ला. अरे का मला काकडा करूनच करा. एवढं सोपं कीर्तन आहे. त्याच्यामुळे मनाचं कान करू नका. अभंगातला पहिला शब्द भक्ती आणि त्यानंतर ज्ञान, वैराग्य हे शब्द महाराजांनी खर्च केले. भक्तीच्या बाबतीत उदाहरण पाहिजे झाली तर अष्टादश संतांची यादी पाहिलं तर भक्तीचं टोकाच उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मीराबाई पासून मुक्ताबाईपर्यंत आणि श्री तुकोबायांपासून सोपान देवांपर्यंत कोण्याही संताचा विचार करा तुम्ही, या प्रत्येक अष्टादश संतांनी भक्तीच्या जोरावर भगवत प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला. पण नुसती भक्ती नाही, संत गोरोबा काका सारखा संत वैराग्याच्या बाबतीत पुन्हा होणे नाही. जगद्गुरु तुकोबायांचं वैराग्य आहे. संत गोरोबा काका स्वतःचं मूळ पायाखाली तुडवलं तरी भानावर नसलेले गोरोबा काका किती वैराग्य आहे बसलेले. जी माझी दासी जणी वारी चालू झाली आणि वारी पंढरपुराच्या दिशेने निघाली. बघता बघता भू वैकुंठ पंढरी घातलं, पण कोण कुठली जनाबाई कुणी ओळख दिली नाही. त्या जनाबाईला पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या रावळात सुद्धा नाना येऊ दिलं. रावळात आपल्याला प्रवेश नाही जनाबाईच्या लक्षात आलं तर जणी माघारी नाही गेली. बसलेले भक्ती एवढी निष्ठेची असावी, एकदा देव पाहिला की पुन्हा माघारी निघण्याची सुद्धा इच्छा मनामध्ये येऊ नये. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझ्या चित्त तुझ्या मेथे पडली पंढरी राया माझ्या चित्त तुझ्या. महाराज म्हणतात एवढं एकरूप व्हावं भगवंताशी आपण, एवढं एकरूप व्हावं. एकदा देव पाहिला की नोहे सारिता निराळे आणि लवण मिळविता जळे. नोहे म्हणजे नाही, सारिता म्हणजे बाजूला, काय लवण मिळविता जळे. लवण म्हणजे मीठ आणि जळ म्हणजे पाणी. महिला मंडळ मीठ आणि पाणी काय केल्यानंतर वेगळं करता येईल? एकत्र केलेलं मीठ आणि पाणी काय केल्यानंतर वेगळं करता येईल? महाराज म्हणतात शक्यच नाही. तशी पांडुरंग परमात्मा आणि आपण भक्ती करायला लागलो तर एवढं एकरूप व्हावं. पुन्हा तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. एवढी भक्ती होती जणा. निर्धार घेतला आता माघारी म्हणून गावाकडे नाही जायचं. आपल्या नैना रावळात येऊन दे. जनाबाईने स्वतःच्या मनाशी खुंगार बांधली आणि जणी सांगते देवाची सेवा नाही करू देत तर जी लोक देवाची सेवा करतात त्यांची सेवा जरी माझ्या हातून घडली तरी पांडुरंगाच्या सेवेसमान आहे. जनाबाईचा निर्धार. घरी नाही गेली. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरतात ते घरी. नामदेवरायाच्या घरी 14 माणसं पांडुरंगाच्या सेवेत. त्यांच्या घरचा स्वयंपाक जरी हिच्या हातून घडला तर तिला वाटायचं पांडुरंगाच्या सेवेसमान. आणि मग काय पहाटेच्या 3चा सुमार झोपडीतला दिवा चालून जनाबाईनं जात्यावरती खुंट्यावरती आणि मग जनाबाईनं उड्या म्हणायच्या. सुंदर माझ्या जाते फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये बाप. एवढ्यावर झालं की मग देवानं ऐकायचं. देवानं वीट सोडायची जणीच्या घरी. सासू आणि सासरा धीर तो तिसरा
ओव्या गाव व्रतारा तुई देवा. आताच्या बायकाने नवीन कोणकडे बी जोडली त्या सासू सासरे म्हणजे सासरचं वर्णन करून झाले की बिचारीला आठवण झाली कुठली माहेराची. आणि मग ती बसल्या बसल्या म्हणते माझ्या भावाच्या घराला कशाचं सोन्याचं कुलू भाऊ गमड्याच्या हाताखाली काम आणि भावाच्या घराला कुलूप कशाचं. वारे उद्योग काय वर्णन करावं ते ह्यांनीच करावं. पण जनाबाई छोया तशाने पण त्याला हात घातला की जणी म्हणायचे जात्याच्या मुखी गालते ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. जात्याच्या मुखी गालते ग मोत्याचे दाणे. पांडुरंगाला माग म्हणायचं पांडुरंगा माझा पिता ग रुक्मिणी माझी माता. एवढा ऐकून काही नाही म्हणतात देव एवढा भारावून जायचा जशी जणी म्हणून तसं देव माग माग. जणी आवडलं ओ देवा थांबा तुम्ही म्हणता ना काहीतरी चुकते. काहीतरी म्हणण्यापेक्षा पांडुरंग माझा पिता रुक्मिणी माझी माता तुम्ही माता म्हणून कसं चाललं तुमची अर्धांगिनी नाती. मग देव भाणावर यायचा बघतो तो सूर्य उदयाला निघाला इकडे बडवे लोक यायची वेळ निघाली जणी ते देव निघाला रावळा. पण घोटाळा असा झाला सोन्याचा शेला राहिला जणीच्या झोपडी. जणीची घोंगडी खांद्यावर गेली. स्नान घालण्याकरता वस्त्र काढायला बडवी लोक पुढे आली तर हाताला सोन्याचा शेला नाही लागलाय हाताला लागली घोंगडी. विचारपूस केली विचार आणते लक्षात आलं ही घोंगडी दुसरी तिसरी कोणाची नाही ही कोणाची आहे ही जणीचीच आहे. झोपडीची जडती घेतली तर सोन्याचा शेला जनाबाईच्या झोपडीत सापडला. आळाला जनावर बघा चोरीचा हे सांगितलं नाही ना कुणी. याच्या आधी कोणी सांगितलंय सांगा बरं का मला माहिती मिळलं की माझा रिचार्जचा डिश टीव्ही बटन दाबलं की पिक्चर बदलले फक्त नाही 39ला नाही का वा बरं झालं मग मी थोडंफार त्या फायबर कुठेतरी म्हणायला नाही देऊन झाला ते काल झाले म्हणून आज नाही म्हणणार मी तसं कसं तर तिथं येऊनच येणार नाही ना मी आहे ना हुशार कीर्तनकार 12 गावचं पाणी पेरलं बुवा. ते आज चोरी चाला जणीवरती आणि जणीला शिक्षा ठोठावली काय चंद्रभागेच्या तीरावरती शिवडवर आणि सांगितलं या जणीला शिवडावर काय हिनं पांडुरंगाच्या रोडातली चोरी. जणी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगत होती मी ही चोरी केली नाही. देव माझ्या घरी आला होता त्यानं घुंगडीत त्यानं त्या तशाला ठेवून गेला. बसलेले कोण विश्वास ठेवला मला सांगा कोण या शब्दाला विश्वास ठेवला कोणीच विश्वास ठेवला नाही. आपण जेवढं दुःख सहन करतो तेवढं दुःख जेवढं संतांनी दुःख सहन केलं तेवढं आपण कधीच सहन करू शकत नाही. तर 4 वर्षाच्या चिमुकली मुक्ताईला विसोबा काकानं खापराचा तुकडा नेऊ दिला नाही. एवढं सुद्धा तिच्या चेहऱ्यावरचं ते सुख तिला त्या विसोबा काकाला बघू वाटलं. दुःख तर प्रत्येकाच्याच वाटेला बाबा कुणाला सोडलं या दुःखानं मला सांग. माणसं म्हणतात असं व्हायला नव्हतं पाहिजे आमच्या आयुष्यातून ते होणाऱ्या गोष्टी घडून जातात. म्हणून मी रोज माझ्या कीर्तनातून मी विनंती करत असतो पांडुरंगाला. जाफरबाई माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये ते माझं स्टेटस बघतात त्यांना माहिती रोज वर्ष श्राद्धाची कीर्तन करणारा वाटतंय म्हणजे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं बरं चालले म्हणायचं असं. पण रोज मी भगवंताकडे एक प्रार्थना करतो देवा 3 दुःख आयुष्यात कधीच कोणाच्या वाट्याला येऊ. एक लेकरू लहान असताना लेकराची आई कधी मरू नये लय भयान दुःख असतं ते लेकरू कधी सहन करू शकत. माय काय असतं हे कळायच्या वयाच्या आधी जर माय निघून जाते तर लेकराच्या वाट्याला मावलं जातं थोडं दुःख येतं का मला असतं. आयुष्यभर विना आईशिवाय त्या लेकराला जीवन जगावं. पुढचं दुःख आहे का तरुणाचा ठापोरगा कधी कोणाचा मरू नये कधीच मरू नये. इथं बसलेल्यापैकी एखाद्याचा तर तरुण पोरगा गेला असतं तर त्याला विचारा दुःख काय असतं. तो बाप पांडुरंगाकडे प्रार्थना करतो देवा एक वेळेस मला नेला तरी चालला असतं पण माझ्या लेकराला तू माझ्यापासून न्यायला नव्हतं काय. हे बाप झाल्याशिवाय बापाचं अंतःकरण कळत नाही वैसे नाहीतर भागीरथी करता गेलेले तू कबराया पुन्हा वैकुंठ सोडून माघारी आले. बाप विषयच वेगळा म्हणून म्हणतो नेहमी सांगत असतो खरंच आहे. पोरगा म्हटलं की तो आईचाच लाडका आहे पोरगी म्हटलं की ती काही बोला की पटवून देऊ का तुम्हाला. महिला मंडळ फक्त खोटं बोलायचं ना पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला. तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त तुमचा पोरगा आवडतो का पोरगी. आता
ह्याच्यात बी बैठक घ्या. काय माणसं तुम्ही काय एवढं पोरगा आवडतो का पोरगी? पोरगाच म्हणणार का सांगतो की वंशाचा. आता त्याला दिवा लावल्यावर कळतं हे नसतं झालं तरी बोलला म्हणजे पोरगा झाला तर वाईनं गावभर पेड वाटलं घ्या. काय झाला? पोरगा झाला. तेच पोरग 30 वर्षाचं झालं आणि त्याच पोरानं म्हातारी घरातनं बाहेर काढली. आणि मग म्हातारी म्हणते नसता झाला तरी हा कोण दिवाना चांगला ध्यानात ठेवा. तो लावणार म्हणजे लावणार. आणि प्रत्येक इथं माझा बाप बसलेला आहे. प्रत्येक बापाला विचारा की तुम्हाला तुमच्या घरात सगळ्यात जास्त कोण आवडतं? सने लावता तुम्ही कोण आवडतं? प्रत्येक बाप सांगेल महाराज मला माझ्या घरात म्हणजे लेक आवडत. का? आई गेल्यानंतर बापावरती घरात सगळ्यात जास्त जीव कुणी लावला असेल तर त्या लेकीने जीव. बापा एवढं कोमल हृदय या जगात कुणाचं नाही. म्हणून एखादा म्हटलं ना आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं तर त्याला मी जाहीर सांगतो. एखादा तरुण पोरगा म्हणतो तुम्ही काय केलं आमच्याकरता, त्या पुराण ऐका. तुझा बाप जर घरी आला तर तुझ्या बापाला कधीतरी जवळ घे म्हणण्यापेक्षा जिथं झोपला तिथं जा तुझ्या बापाच्या जवळ आणि त्याचा तो पायाचा तळवा फक्त तुझ्या हातात घे आणि त्याच्या पायाला पडलेल्या वेगान खरबरीत झालेले पाय त्याला विचार हो बाबा हे पाय पहिल्यापासून असेच का हो? त्यावेळेस तुझा बाप तुमचा बाप तुम्हाला सांगेल पोरा मखमली सारखे मऊ माझे पाय होता पण तुमच्यासाठी संघर्ष करत करत तुमचा संसार उभा करण्याकरता मी या पायाला कधी भेगा पडल्या माझ्या लक्षात आले नाही. बसलेले बाप झाल्याशिवाय बापाचं अंतःकरण कळत. कित्येक बापाच्या डोळ्यात आपसुक पाणी येऊन गेलं का? त्यांनी आपल्या लेकरा करता तो संघर्ष केलेला आहे. मी तर नेहमी सांगत असतो घरात तुमचं दुःख बरं काय जुनी माणसं तुम्ही बसलात ना घरात तुमचं दुःख जाणारी फक्त तुमची लेक बर. एकदा तिचं कन्यादान करा. तुम्ही कसलाही बाप असतो त्याच्या चेहऱ्यावर भेगात पडतात. किती बाप पवित्र किती खुश असू द्या बाप. ज्यावेळेस पुरीचं लग्न जमतं पुरीच्या डोक्यावर अक्षदा पडतात ना त्यावेळेस तोच बाप खचून जातो. पायाखालची वाळू सरकते त्याच्या चेहऱ्याला भेगा पडतात. सुरकुत्या पडलेला बाप पुरीनं डोळ्यानं पाहावा. फाटलेला बनियन फाटलेला सदरा आणि तो बाप त्या पुरीला ती पोरगी बापाच्या जवळ सांगते हो बाबा घ्या ना सदरा तुम्हाला घ्या ना पण पैसे नाही का आपल्याकडं? बाप सांगतो पुरी पैसे लय आहे माझ्याकडे पण तुझ्यासारख्या 2 मुले आहेत. 2 मुलं आहेत तुमच्या चौघीचे लग्न त्या तुमच्या चौघाचे शिक्षण करण्याकरता पैसा जमा केला. जेव्हा भागीरथीनं तुकोबारायाच्या नावानं टाहू फोडला होता अन्न पाण्याचा त्याग केला. एक बापाप्रती आपल्या लेकीचं प्रेम किती असते हे तुकोबारायांच्या आयुष्यातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. नाही चालणार शिवली भागीरथी मला न सांगता माझ्या बाबा निघून जातात. प्रमाण फार सुंदर आहे. बाबा गेले पुण्या गावात भागीरथी करी राहा. मला न सांगता तुम्ही जातात कशी? अन्न पाण्याचा त्याग केला. पांडुरंगाला सुद्धा जाई आली आणि तुकोबारायाला माघारी लागली. का? एका लेकी कर फाटलेल्या बनियानवरचा बाप लेकीनं बघावा तो बाप सांगतो त्या लेकी ती पोरगी सांगते बाप घ्या ना बाबा बनियान. पोटाला चिमटा घेतला त्याने स्वतःच्या शरीराला कधी खाल्लं नाही पण एका लेकी करता साठवून ठेवलेले पैसे खिशात रुपये नाही. माऊली दादा सावकाराकडे जातो 10 रुपये टक्क्यानं पैसा. एक बाप मला असा दाखवा ज्यानं पुरीच्या लग्नाला घेतलेले पैसे बुडवले. कुठलाच बाप तुम्हाला बघायला का? लेकीवर लई जीव असतो बापाचा. लेक सांगते बापाला काय वर्णन करते आहे फाटलेल्या बनियानचा बाप घेतात. पोरगी सांगते घ्या ना. त्यावेळेस पोरगीस बाप सांगतो कशी कतर लवलेली माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना उरी भूत का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना मला कसं सहत या कुणी बाबा म्हणताना उरी भूत का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या युवरात तान भरविला घास त्याच्या परम कष्टानं आज शोभतो सुखात माझ्या डोळ्यातली आसव. हे बाप झाल्याशिवाय नाही कळत. मला तुम्हाला बाबांनी करायचं मुळात हेतू नव्हता माझा पण हे खरं आहे गड्या बापाचं अस्तित्व पुराने जाणलं पाहिजे. ज्या बापाच्या डोळ्यात तरणा ताटा पोरगा निघून जातो ते दुःख सहन करण्यानं पलीकडचं. आणि तिसरं आणि शेवटचं दुःख आहे म्हातारपणात कधी कुणाची पत्नी आणि कधी कुणाचे मालक मरून लय दुःख असते. जुनी माणूस बसला आता माझ्या पुढे मला खरं सांगा गड्या या वयात तुम्हाला सगळ्यात जास्त आधार कोणाचा? बोला की बाबा कोणाचा? वा तुम्हाला तुमच्या पत्नीचा आधार. एकदा तो आधार संपू द्या
ती काठी गळून ठेवू द्या तुमच्या आधाराची. जेवढं तुम्ही तुमच्या बायकोकडे हक्काने एखादी गोष्ट मागू शकता तेवढे तुमच्या सुनबाईकडे तुम्ही नाही मागू शकता. म्हणून तू बाप ते एक जुनं गाणं आहे बघा चित्रपटात, भातुकलीच्या खेळामधली राजाने करा अर्धावरती डाव मोडला अधुरी एक कार. काय सुंदर वर्णन आलं त्याच्यामध्ये. शनिवारची शाळा सुटली, पोरांचा खेळ रंगला ना. खेळ कशाचा आहे? भांडीकुंडी, म्हणजे भातुकलीचा खेळ म्हणतात. आता ते भांडीकुंडी खेळ असा आहे, त्यात सगळं चिखलाच. म्हणजे पोरांनी संसार उभा केला तर भांडी चिखलाची, घर चिखलाच. बघता बघता डाव रंगला आणि त्या पोरांनी त्या डावामध्ये लग्न लावायचं ठरवलं. लग्नाचा कार्यक्रम. लग्न कोणाचं लावायचं? तर नवरा बी चिखलाचा आणि नवरी बी चिखलीची. बर, नवरदेव चिखलीचा. हा असं, हा हे बरोबर शब्द आहे. आणि मग त्या गावातले बिलिंदर पोरग पुढे आलं, त्याने त्या हातात माईक धरला, आंतरपार धरला. माईक तर कुठला ते लाकूड मोडून आणलं ते नाही बर, त्या हातात धरलं आणि मग त्यानं मंगलाष्टिका म्हणायला सुरुवात केली. जशी मंगलाष्टिका म्हणायला लागला तसा ऐन रखरख त्या उन्हात लांब त्याला कोणतरी काठी घेऊन येताना दिस. हे न ओळखले ज्या ते हातात काठी आहे आणि ज्या ते आपल्याकडे येते त्या ही दुसऱ्याची आई नव, ही आपलीच मम्मी आहे, म्हणजे आई आहे. मम्मी नसेल म्हणलं तर आता काय मला माहित नाही, पण ती आई आहे. त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं जाणलं, विचार केला, बहुतेक आपल्याला काहीतरी काम सांगितलं होतं. बरं काय सांगितलं होतं? त्या ध्यानात आलं, आईनं सांगितलं होतं शाळा सुटली की शर्ट सोड आणि रानाचा. 2 वाजले तरी आपला घराचा पत्त्या नाही त्याच्या ध्यानात आला. जशी आई जवळ आली तसं त्याने चपलासहित त्या चाललेल्या संसारावरती पाय दिला आणि अख्खा संसार ज्या दिवशी हक्काचा माणूस आपल्या आयुष्यातून निघून जातो त्या दिवशी संसार ढासळला जातो. म्हणून बऱ्याच तरुण पुढे कीर्तनात आहे. मी तुमच्याकडे काय मागणार नाही, पण माझी एक विनंती, तुमचा बारका भाऊ म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. आयुष्यात तुमच्या बापानं तुम्हाला लय सवलत दिली, कधी तुम्हाला तुमचा बाप उलट उलट शब्दानं बोलला नाही. तुमची शाळा सुटते 12ला, तुम्ही घरी जाता 5 वाजता. तुमचा बाप कधी तुम्हाला म्हणला नाही की पोरी 12ची शाळा तू 5ला घरी येतो होतीस कुठं? नाही विचारलं. का? तुमच्यावर त्याचा तेवढा विश्वास आहे. रात्रीच्या 11:30 वाजता तुमचा फोन वाजतो, तुम्ही तोच फोन कानाला लावता, बाप ओट्यावरती झोपलेला आहे, त्याला ओलांडून तुम्ही बाहेर जाता तर 1.5 तास तुमचा फोन चालू असतो. 11:30, 12, 1, 1:30 वाजेपर्यंत तुमचा फोन चालतो. 1:30 वाजता तोच फोन बंद करून तुम्ही घरात येता. तुम्हाला वाटलं तुमचा बाप झोपला, पण त्याला झोप लागते. त्याचा काळजाचा तुकडा रात्रीच्या 12 वाजता नाना घराच्या बाहेर जातो, त्याला झोप लागली असेल कसं. या खुशीहून त्या खुशी होणारा बाप ओलांडून तुम्ही घरात गेला. तुम्हाला वाटलं झोपला, पण झोपला नाही, जागाच होता. पण 1:30 वाजेपर्यंत तुम्ही फोनवर बोलता, पण तुम्हाला तुमच्या बाबानं कधी विचारलं नाही, हे पोरी 1:30 वाजेपर्यंत फोनवर बोलत होतीस, कुणाचा फोन होता? नाही विचारलं. का? तुमच्या बापाचा तुमच्यावरती तेवढा विश्वास आहे. पायाला हात लावतो तुमच्या, कसंही आयुष्य जगा, लय स्वातंत्र्य दिलं तुमच्या बापानं तुम्हाला. फक्त एक करा, वाघासारखा असणारा तुमचा बाप आहे आणि वाघिणीसारखी असणारी तुमची आई आहे. जेव्हा कधी तुमचा बाप 4 चौकामध्ये चौकात चालायला लागला तर फक्त एक विनंती आहे माझी, जेव्हा आई तुमच्या त्याच्या मैत्रिणीमध्ये बसायला जाईल, तुमचा बाप त्याच्या मित्रामध्ये बसायला जाईल, तेव्हा एक करा, फक्त कसंही जगा आयुष्य, फक्त 4 चौकात तुमच्या बापाला समाजात मान खाली घालावी लागेल असं वागू नका. बास, बाकी तुम्हाला जमत तसं वागा. याच्यापेक्षा तुमच्या बापाकरता तुमचं सफर पण नाही लक्षात. असं लांब गेलो आपण, मी दुःख सांगता सांगता बाजूला गेलो. जनाबाईवरती चोरीचा आला, इथं होतो बरं तुम्ही, बरोबर तिथंच. दुःख वाट्याला आलं, शुळावर द्यायला चालू. आणि जनाबाईला विचारलं, तुझी शेवटची इच्छा काय ग बाई? त्यावेळी जनाबाईनं सांगितलं, माझी शेवटची इच्छा तर आता मला काही मागायचंच नाही, कारण ज्याच्यामुळे आला त्याला काय मागायचं आता. पण माझी एक इच्छा आहे, जाता जाता फक्त एकदा मला त्याचं तोंड घेऊ द्या. दर्शन कुठलं दर्शन घ्यायच्या मनस्थितीत नव्हतीच बाबा जनाबाई, कारण न आरोप करता सुद्धा आरतीच्यावर आला होता. देवाच्या रावळात नेलं तर जनाबाईला पाहिल्या बरोबर ते उत्तर कापड आणि मग जणी बोलती झाली, नुसती बोलली नाही, शिव्यात यायला सुरुवात. आता त्या फक्त जनाबाईनं द्याव्या, आपण नाही. बरं, मी माफी मागून बोलतो, आपली तेवढी लायकी नाही, ती फक्त जनाबाईचा अधिकार. जनाबाईच्या शिवाय ऐकल्या देवानं समजूत घालायला सुरुवात केली. हे जणी मुद्दाम नाही केलं ग, चुकून राहिले तुझ्या घरी माझा सोन्याचा शेत. जणी म्हणते, तू कुणा कुणाचं वाटोळ कसं कसं केलं मला विचारून घे. रात्री तुम्ही ते प्रमाण ऐकलंय, धुंद झाला तुझ्या दरबारात नाही. तू कुणा कुणाचं वाटोळ केलं मला घे नाही विचारून. पुण्यवंत असणारा बळीराजा तो पाताळात घालतो, दरिद्री तो भाग्यवंत होतो, चोरट्याचा भर सगळे बहुमान वाढवतो, कीर्तिमानाचा सगळे तापमान करतो. तुला कळतं का द्या?
तू माझी समजून घालतोय, लाडी गुडी लावतो आता, जमणार नाही. बळीराजासारखा पुण्यवान महात्मा तू पाताळात घातला. काय चूक होती बळीराजाची महाराज मला सांग, काय चूक होती? दान धर्म करणं हे काय पाप आहे का? इथं एवढे सगळे तुम्ही होऊ संख्येने बसला. 9 वाजता आपलं कीर्तन सुटणार आहे. ज्या अन्नदात्याने इथं अन्नदानाचं काम केलेलं आहे, ते अन्नदान करणं म्हणजे काय पाप आहे का? एक सांगू तुम्हाला, एखाद्याला पैसे देणं, एखाद्याला जमीन देणं, एखाद्याला सुवर्णदान करणं, या दानापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ दान कुठलं असेल तर अन्नदान करणं सगळ्यात श्रेष्ठ दान. हे कोणाच्याही नशिबात नाही. अन्नदान करणं हे कुणाच्याही नशिबात. पण बळीराजासारखा वेळ आलेला एकही अतिथी बिनमुख हातानं बळीराजानं कधी जाऊ दिला नाही. आणि जणी सांगते त्या बळीला तू पाताळात घातला, तू काय सांगतो मला लाडी गुडी लावतो? काय चूक होती रे देवा बळीराजाची? इंद्रदेवाला खुर्चीची भीती लागली. शास्त्राचा नियम आहे, लय दानात जर सगळ्यात श्रेष्ठ दान झालं आणि पराकोटीचं दान झालं तर त्याला इंद्रपदाची खुर्ची मिळते. हे शास्त्र आहे. आणि इकडे बळीराजाचं पुण्य वाढत होतं म्हणून त्याचं टेन्शन आलं कुणाला? इंद्राला. आणि इंद्र वशिला वाय गेला कुणाकडं? देवाकडं. म्हणून खुर्चीची आशा माणसाला आताच आहे असं नाही. मी कीर्तनात सांगते, तुम्ही दुसरीकडे जाऊन. खुर्चीची आशा तेव्हापासूनच लागली माणसं. इंद्रदेवानं देवाकडे वशिला लावला, देवाला सांगितलं काय जरी झालं तरी खुर्ची जाता कामा. देव म्हणला मी आहे की, तो योग्य ठिकाणी वशिला लावायला. म्हणून माणसानं वशिला बी अशा ठिकाणी लावावं जिथं वशिला लावल्याबरोबर कामच झालं पाहिजे. नाही तर आमदारानं गावच्या सदस्याकडे वशिला लावायचा, कुठं वेळ लागायचा मला सांगत. देवाकडे वशिला लावला, देवानं बटू वेशाचं रूप धारण केलं. बळीराजाच्या दीक्षाम दे म्हणून हाक मारली. देव बाहेर, बळीराजा बाहेर येतो. माग म्हटल्याबरोबर त्रिपाद तुम्ही मागितली देवानं, 3 पावलं जमीन दे. बळीराजा म्हणतो आजपर्यंत एवढी दान केली, पण असा मागणारा पहिल्यांदा. बळीराजानं जाणला हा दुसरा तिसरा कोणी नाही. हा कोण आहे? चतुर राहतो, गुण लावण्याची आणि मुकुट सकळा म्हणी, तोच आहे. पण बळीराजाला माहिती होतं ज्या ते हा माझ्या दारात भीक मागायला उभा राहिला त्या याच्या परीक्षेत पासच व्हायचं. माग म्हणलं संकल्प सोडला, त्रिपाद तुम्ही दिली म्हणून सांगितलं. 11 विक्राळ रूप धारण केलं. 2 पावलात त्रैलोक्य. आपलं तिसरा पाऊल कुठं ठेव म्हणून प्रश्न केला बळीराजाला. बळीराजानं स्वतःच मस्तक पुढे केलं. तो का म्हणे बळी जीव जीव बळीला पाताळात घातलं. जणी सांगते ज्यावेळेस बळीला पाताळात घातलं होतं त्यावेळेस बळीराजाची आई म्हणजे विरोचन राजाची पत्नी समोरच होती. पण आपलं लेकरू पाताळात घातलं सुद्धा तरी सुद्धा डोळ्यात पाणी नाही, हसत होती विरोचन राजाची पत्नी. त्यावेळेस देवाने प्रश्न केला होता, तुझा पोरगा मी तुझ्या डोळ्यात एकच पाताळात घातला, तुला थोडंही दुःख नाही झालं? बळीराजाची आई सांगते हे देवा, अरे का दुःख व्हायला पाहिजे? सांग की. अरे मी वाचलेलं आहे, तुझं सगळं चरित्र तुझं वाचलेलं आहे. असं म्हणतात तू या सृष्टीचा पालन करता धरता सर्वस्वी आहे. तुझ्या सत्याने या सृष्टीतलं सगळं काही चालतं. जर सुवर्णाचे मणी केले ते या सोन्याच्या सुतीवले ज्ञानोबराया सांगतात, किंवा म्या बोलवेड्या वेद बोले ज्ञानोबरायांचं उदाहरण आहे. एवढा सगळा द्वैसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, जर सगळं तुझ्या ताब्यात आहे, सगळं काही तुला प्राप्त आहे, सगळ्याची काही निर्मिती तू केलीस. हे देवा, निर्मिती जरी तू केली असली तरी आज दिवस वेगळा आहे. तू या सृष्टीचा पालन करता धरता आहेस, तरी सुद्धा आज तुला माझ्या पोराच्या दारात भीक मागायला उभा राहायला लागलं. आई असा पुत्र घडवला. ती विरोचन राजाची पत्नी सांगते, भले हुए सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे. देवा तुला सुद्धा माझ्या पोराच्या दारात भीक मागावी लागली. जणी सांगते यार त्यात बळीराजाची चूक नसताना तू पाताळात घातला आणि माझ्यासाठी काय सर. पण भक्तीत एवढी ताकद होती जनाबाईची. चंद्रभागेच्या तीरावरती दोरलेला शूळ, त्या शूळाचं सुद्धा पाणी कशाच्या जोरात? हे भक्तीच्या जोरात. म्हणून भक्ती जितकी श्रेष्ठ आहे तितकंच वैराग्य हे श्रेष्ठ आहे. वैराग्य म्हटलं वैताग नाही, वैताग वेगळा आणि वैराग्य संसारात मिळतो तो वाईट आहे. एक गडी लईच वैतागला, रोजच नवरा बायकोच्या हाना आहे. विशाल महाराज रोजच कुणाकुणाची नवरा बायकोच्या हाना आहे. ती म्हणली मी चाल, तो म्हणलाय बघ तुझ्या त्रासाला मी वैतागलो, मी काय तुझ्यापाशी राहणार नाही, मी घर सोडून चाल. 2-3 वेळा शब्द वापरले तर ती बिचारी म्हणली जा तू निघ. ती मला मी खोटं बोलत नाही, चेष्टा करायच्या मूड मध्ये नाही, मी खरंच चालू. ती म्हणली तू जा रे फक्त, तुला काय वाटत नाही का? ती म्हणली वाटायला कशाला पाहिजे, असा किती वेळा म्हणला, किती वेळा गेला आणि किती वेळा मागायला मला घेण्याची. अगं तुला खरं तू जा, मला माहित आहे ना मांजर अनुभव का किती विधान सोडून या. हा कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय मला?
ते रात्री बोंबलं घरी आल्याशिवाय राहत नाही त्याला माहित होतं. पण हे वैतागलं होतं नि बा रातच्या 12ला घर सोडलं बाबा यानं. महादेवाचं मंदिर गावच्या बाहेर डोंगरावर वैतागानं गडी गेला. पण रातच्या 1 वाजता मंदिरात पोचल्याबरोबर तिकडं आवाज यायला लागला. पशु पक्ष्याचा असल्या प्राण्याचा आवाज यायला लागला. म्हणता कुठलं बुद्ध्या सुचली आणि घर सोडून इकडं आलं. 2 वाजेपर्यंत कस तरी दम काढला. पण मंदिरात महादेवराव एकटं दुसरं कोण आहे जोडीला. पण तेही कुलूप लावलं पुजारी नाही त्यामुळे आज जायलाही प्रवेश नाही. बाहेर बसलेला गडी वैतागानं पुन्हा खाली आ. 3 वाजेपर्यंत घरी आला घराचा दार वाजवला. 2-3 वेळा दार वाजवले. आतनं काही रिस्पॉन्स आला नाही. त्याला नावीला झाला. त्याला हाक मारली. वै ग अहो सुद्धा म्हणायची तिथे मग झाली. वै ग म्हटल्याबरोबर तिला वाटलं होतं 100% आपलं सुंदरते ध्यान आहे. पण ते म्हणावं कसं मध्ये म्हणाले कोण आहे. ते म्हणाला 20 वर्षाचा आपला संसार 2 तासात तू माझं आवाज सुद्धा विसरून गेली. कोण अगं मी आहे. तुम्ही असूच शकत नाही. मला माहित आहे माझा नवरा घर सोडून गेलाय. तो म्हणलाय मी काय माघारी येणार. काकू तिला आलेला गडी 4 वाजता म्हणतो तुझ्या पाया पडतो. पण दार हे काय ह्याला काय म्हणायचं तर हा संसारात मिळालेला वैताग. वैताग लय टिकणारा नाही. पण वैराग्य माणसाचं चिरकाल टिकणार असतात. वैराग्याच्या जोरावर जे प्राप्त होतो तो भगवंत आहे. त्याग करा म्हणजे संसार सोडा असंही नाही. कुठल्या संतांनी लिहून ठेवलं संसार सोडा नाही. उलट महाराज म्हणतात संसारी असावे आणि असोनी नाही तर संसार लय सोपा झाला. जसा काळ बदलला तशी माणसंही बदलत गेली. मला सांग लय सोपा झाला संसार. आता काय काळाच्या अनुषंगाने राहिलं बदलायचं. पूर्वी पाणी संपलं आडाला जाऊ लागायचं पाणी आणण्याला. आता ते बदलत गेला का. आता सगळा ऑनलाईन जमाना. ऑनलाईन परवा दिवशी कोरेगाव सांगवीला कीर्तन होतं माझं सातारच्या जवळ. तिथे एक माझ्यावरती नितांत प्रेम करणारा एक माणूस आहे. त्यानं मला फोन केला. म्हटले महाराज आमच्या गावात आज कीर्तन आहे. माझी इच्छा आहे तुम्ही आमच्या घरी जेवायला आलं पाहिजे. येतो बाबा. पण म्हणले तसं नाही तुम्हाला आवडीचा एखादा पदार्थ सांगा स्वीट मध्ये. म्हणलं लय काय नाही पण मला बुंदीचे लाडू लय आवडतात. ते म्हणले असं आत्ताच माझ्या बायकोला जाऊन सांगतो लाडू वर. घरी आले ते बायकोला सांगितलं काय विकत 2 तासात महाराज घरी येणार आहे. लाडू तयार झाले पाहिजे. तिनं सांगितलं माल असे कुठं 2 तासात बुंदीचे लाडू बनतात का. त्याला पाक करावा लागतो आमचं फळानं मुरून. ते नाही शक्य नाही. मला एक उपाय सांगू का तुम्हाला काय. ती म्हटली एक काम करा मी ऑनलाईनचा नंबर देते. राजस्थान बिकानेरवाल्याचा नंबर दिला तिने. ह्यानं नंबर डायल केला आणि तिकडून बिचारीचा आवाज आला. बहुतेक शक्यतो करून टोल फ्री नंबरला लेडीजचाच आवाज असतो. काय काय काढायला काय काम नसलं की ती मोकार फोन लावताना आवाज ऐकत असतो. बहुतेक ऑनलाईन नंबर लावल्यामुळे गोळ झाला नाही. लाडू ऑर्डर करण्यासाठी फोन लावला. ती तिकडून बिचारी बोलली मराठी करता एकदा हिंदी के लिए 2 दफा प्रेस फॉर 3 इन इंग्लिश. आता आपला मराठीकडे सातारचा त्यानं पडदेशी 1 नंबरचं बटन दाबलं. ती बिचारी पुन्हा तिकडून बोल. स्वीट मध्ये खरेदी करण्याकरता एकदा नमकीन मध्ये खरेदी करण्याकरता 2 खट्टा बिट्टा ऑर्डर करण्याकरता. आता याला स्वीट मध्ये पाहिजे होतं पडदेशी 1 नंबरचं बटन दाबलं. ती बिचारी पुन्हा तिकडून बोलली. लाडू खरेदी करण्याकरता एक मिठाई खरेदी करण्याकरता जिलेबी ऑर्डर करण्याकरता 3दा. त्याला लाडू पाहिजे होते. याने परदेशी 1 नंबरचं बटन तुम्ही दाबताय का बटन बंद करण्याकरता दाब. त्याचा आवाज जास्त येतो कोण. लाडूसाठी 1 दाब म्हटलं यानं दाबलं. पुन्हा ती बिचारी तिकडून म्हणली बुंदीचे लाडू करता. वैतागलं नाही ऐकून ऐकून. दुसरा प्रश्न केला गऱ्याचे लाडू ऑर्डर करण्याकरता 2दा आणि खव्याचे लाडू ऑर्डर करण्याकरता. वैतागलं होतं यानं पडदेशी 1 नंबरचं बटन दाबलं की बिचारी पुन्हा तिकडून म्हणले 1 किलो करता. तुम्ही म्हणाले रातभर चालू 10 किलो करता 2दा. 1 क्विंटल लाडू खरेदी करण्याकरता. एवढं जाम झालं होतं. यानं काय मागचा पुढचा विचार केला नाही. 3 नंबरचं बटन दाबलं दिला फोन. तसा फोन ठेवून दिला तसा 5 मिनिटांना पुन्हा रिटर्न फोन आला त्या बिचारीचा. आणि याला सांगितलं आजपर्यंत एवढं वर्ष झाले आम्ही ही सेवा देतो ग्राहकांना. पण आजपर्यंत 1 क्विंटल लाडू खरेदी करणारे तुम्ही पहिलेच ग्राहक लागले. कोणत्या पत्त्यावर पाठवू तेवढं सांगा. हे वैतागलेलं त्यानं सांगितलं हे बघा आम्ही 3 जण भाव आहे. थोरल्यासोबत बोलण्याकरता मधव्यासोबत बोलण्याकरता धाकट्यासोबत बोलण्याकरता
मदन वाडेकर त्या बिचारीने जी फोन ठेवून दिला ती नोकरीचा राजीनामा दिला, पुन्हा ती नोकरी सोडून दिली. सगळं ऑनलाईन झालं. आता लय सोपं जग झालं हे मला तुम्हाला सांगायचं. पण या ऑनलाईन जमान्यामध्ये सुद्धा एवढ्या श्रद्धेनं तुम्ही या ठिकाणी येता, 39 वर्षाची आपली परंपरा जगता. ही तुमच्या हातून पांडुरंग परमात्म्याची सेवा भक्तीच घडते आहे. भक्तीचे 9 प्रकार सांगितले शास्त्रानं. कीर्तनम, श्रवणम, दास्यम, संख्यम, आत्मनिवेदन अशा 9 प्रकारची भक्ती आहे. त्यातली तुम्ही जे श्रवण करता ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे. म्हणून महाराज सांगतात ही भक्ती 2 वैराग्य आणि या दोन्हीच्या जोडीला जर भगवान परमात्म्यापर्यंत जायचं असेल तर सगळ्यात जास्त गरज कशाची आहे तर ती ज्ञानाचे. आणि या तिघाच एकत्रित करून जे वर्णन तुमच्या माझ्यापुढे महाराजांनी केलं त्या अभंगाच्या पहिल्याच्या एवढ्या जोर जोरात म्हणतात, एवढ्या जोरात वाजवतात. पण ते तुमचा दोष नाही. तुम्हाला माहिती आहे ही सगळे आल्यात काय ह्यातला एक बी फुकाट आल्याला नाही. तुम्हाला माहित आहे बरं कामाला बरगत पैसे घेतले की त्यांनी वर नाही त्याचं कामच आहे. कधीतरी आमच्या विशाल दादा करता तुमच्या हातातून टाळी यावी. कधीतरी आमच्या आता कशाला वाजवता इष्टगिरींची बुडाला. पण असं खरंच ताकदीचे कलाकार मिळाले जाफरबाई. तुमच्या सगळ्याच वारकरी संप्रदायाकरता समर्पण आहे म्हणून अशी चांगली गुणीजन मंडळी. महाराज म्हणतात भक्ती ते नमन वैराग्य होत्या. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु हे पण कधीच सिद्ध आहे. माझी ऐसी काया जवनो हे. महाराज म्हणतात ह्या देहावरचं जे ममत्व आहे आपण ते फक्त कमी करता आलं पाहिजे. कमी म्हणजे काढायचं नाही, फक्त ही घाण थोडीशी बाजूला. आणि सांगू तुम्हाला संसाराची घाण बाजूला जोपर्यंत आपण ठेवत नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती आपल्याला होत. ज्याला भगवत प्राप्ती करायची सोडा असं नाही पण ती थोडासा त्याची घाण थोडीशी बाजूला. एक व्यवहारात उदाहरण सांगतो म्हणजे तुमच्या पटकन लक्षात. उन्हाळ्याचे दिवस आहे. सासून आपल्या सुनबाईला बोलून घेतलं. सुनबाई ऐकलं का इकडे. आता ती पूर्वीची सासू सुन आहे आताच्या नाही. पूर्वीच्या सुना ऐकायची. आता बरं आहे ना. बरोबर तिने बी सांगितलं बरं आहे. आता खरंच बरं आहे. पूर्वी ती सासूबाई शब्द होता आता ती बंद झाला ना सासूबाई. सासूबाई तिलाच म्हणायची. सुनाच्या डोळ्यात आणखी असू तिचं नाव. आता ती आई झाली. आता ही हिची आई तर मग हिचा पोरगा हिचा कोण. तुम्ही घरी लावा मी कशाला सांगवाच. तिनं सासूबाईनं बोलवलं सुनबाई इकडे एक काम करा आपल्या 2 घरं सोडून पलीकडच्या बाजूला गंगी राहते आणि त्या गंगेच्या घरी जाऊन उन्हाळ्याच्या दिवस रखरखत ऊन आहे थोडंसं ताक घेऊन या. उन्हाळ्यात ताक पिलेलं चांगलं असतं.
ताक पिऊ नाही तर कडी बनवू दोघीला, पण ताक घेऊन ये. सुनबाईनं भांड हातात घेतलं, ताकाला गेली. ताकाला गेल्याबरोबर लांबनच हाक मारली, ए गंगे. पोरांनो तुम्ही हो तरी म्हणा, अय गड्या हो तुम्ही निदान हो तरी म्हणा, एवढा मी पाठिंबा काढून घेऊ नका. मला आधार आहे तुमचा खूप मोठा. तिने हाक मारली, अय गंगे. नाही ह्यांना मेळात घेतल्यावर कसं हे म्हणणार हाय आपला भावाचा काहीतरी संबंध आहे म्हणून त्यांना म्हणायला होतो, बाकी काय नाही. हो दिली गंगे दारात आहे, पण घोटाळा असं झाला. सुनबाईने तिचं पोरग दारात बघितलं म्हणजे पोरग बी असं विचित्र अवस्थेत पडलेलं, अंगावर कपडे नाही, गंगाच्या म्हणा वाहत होते, असा ब्रह्मपुत्र संगम झालेला त्याचा, चिखलानं भरलेलं ते रांगत पडलेलं पोरग, ते काय त्याचा मेळ राहिला नाही. ही गंगी पशी गेली. सुनबाई म्हणते, हे गंगे कसं तुझं असतं गाण्यारडं पोरग, त्याच्याकडे बघितलं 2 दिवस माणसाला जेवायला जायचं नाही, किळस आली त्याच्याकडे बघून. लई पोरं बघितली पण तुझ्यासारखं एवढं घाण पोर कुठं पाहिलं नाही. गंगी म्हणते, तू आलती कशाला, तू कशाला आलती, तुला मी बोलवा येते का घरी, तू माझ्या घरी आली कशाला तेवढं सांग. तिनं सांगितलं काय नाही, सासूनं सांगितलं ताक घेऊन म्हणून ताक नाही आली. चल ताक दे. गंगी म्हणते, तू निघ. ताक बिक सगळं संपलं, माझ्या घरी ताक नाही. काय खोटं बोलते आत्या तर म्हणल्या 12 महिना 18 काळ गंगेच्या घरी ताक असतं. तू काय नाही म्हण, तुला म्हणलं ना निघ, ताक संपलं निघ. मोकळं आणलेलं भांड मोकळं घेऊन घराकडे निघाली. आत्याबाई जवळ, आत्याबाई खोटं बोलला तुम्ही, म्हणला 12 महिना 18 काळ ताक असतं, मागाय गेली तर नाही म्हणून मला माघारी पाठवलं. गंगी आत्या म्हणते, असं होऊ शकत नाही, तू भांडे इकडा. ज्या अर्थी तू हातातलं भांड मोकळं घेऊन आले त्या अर्थी तुझ्या वरच्या भांड्यानं बराच उद्योग केलाय. वरच्या भांड्यानं म्हणजे कळते, त्या वरच्या भांड्यानं म्हणजे तोंडानं बराच उद्योग केलाय. तू भांडे इकडा. तेच भांडे घेतलं कुणी, तुम्ही जागा आहे ना बोलच, तेच भांडे घेतलं कुणी, सासून. आणि आत्याबाई निघाल्या कुठं, गंगेच्या घरी. दारात गेले, हाक मारले, ए गंगे. तुम्ही म्हणणारच नाही का हो, जाऊ. हाक मारली, गंगी बाहेर यायच्या तर त्या आत्यानं ते लेकरू उचललं आणि कडेवर घेतलं. आणि कडेवर घेतलं गंगी बाहेर आल्या. ती आत्या म्हणते, बाई गंगे तुला काय लाज बीज वाटते का नाही, मागून लेकर मिळत नाही माणसाला, मागून तुझ्या पदरात सोन्याचा तोळा पडला. कोण म्हणते, हा आत्याबाई म्हणते, तुझ्या पदरात सोन्याचा तोळा. अगं तुझ्या दारात पार्टी वाटत नाही, पण हे लेकरू आहे म्हणून हिथंही वाटतंय. मला काय म्हणायचं तुम्हाला, तुझ्या दारात पाय वाटत नाही, पण हे लेकरू आहे म्हणून इथपर्यंत आली. सोन्यासारखं पोरग, काय अवस्था केली ग ते. एवढं बोलता बोलता ते सगळा माल मसाला तिनं गोळा केला पदरात. आलं द्या ना, हा गोड अशी कुठे घेतली. गंगीची तर बॅटरी चार्जिंग झाली. गंगी म्हणते, आत्या 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 आत्या. आत्याला घरात घेत गरम गरम दुधाचा चहा ठेवला बघ. आणि गंगी म्हणते, भाई आता काहून आला होता घरी, कधी तर येत नाही माझ्या घरी, आज कशी वाट चुकली तुमची. आत्या म्हणते, काय नाही गंगे, उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणलं तुझ्याकडनं जरा ताक घेऊन या. आत्या तुमच्या आशीर्वादाने यंदा सगळं काय भरपूर झालं, दही दूध तूप लोणी सगळं काय ओके झालं. एक काम करा ना आत्या, ताक नेण्यापेक्षा दहीच घेऊन जा ना, भरपूर झालं ते. मदनवाडीकर बघता काय माझ्याकडे भांड भरून ताक घेऊन, दही घेऊन गेली, दुधाचा चहा पिऊन. आलती कशाला, हा ताकाला. दोघी बी ताकालाच आल्या होत्या, पण एकीला घाण बाजूला ठेवता आली नाही म्हणून मोकळ्या हातानं जावं लागलं. दुसरीनं घाण बाजूला ठेवलं. ताकाला आलती, ताई बोला की, हे घेऊन घे. महाराज म्हणतात, ही घाण बाजूला ठेवता आली तर बरं आहे. संसाराची घाण बाजूला ठेवली तर तुम्ही त्याच्याजवळ जा, पण त्याची घाण जोपर्यंत तुम्ही बाजूला ठेवत नाही तोपर्यंत तो आणि तुम्ही संदर्भही कुठे येणार. म्हणून महाराज सांगतात, या सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर या देहावरचं ममत्व कमी करा, आणि तो माझा आणि मी त्याचा, ही भावना आपल्या अंतकरणात उद्भूत होऊ द्या. जशी भावना होईल तसा तो देव तुमच्या माझ्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार. मदनवाडीकर, त्या देवाची कृपा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल, सगळ्यांनी एकदा भजन करूया. चला, ताट हाती हात वरती घ्या. चला सगळे आपले कीर्तन सगळे लय काय झाले, तुम्हाला फराळ करायचं देखील टाळे कुठं वाजवता, हात फक्त वरती घ्यायला लावले. या हात वर. मंदिरातले जी हात वर करणार नाही, मला पुढचं बोलायला नका, माझी एकतर आहे काळीची. सगळे पुढे या. मी बोललेलं खरंच होतं, नका लगेच बोलू, आपला भजन घ्यायचं.
मी आहे काळ्या जिभेचा. काळ्या जिभेचा बोललेला माणूस खरंच होता असं म्हणता. जी जी हात वर करणार नाही त्यांनी ध्यान द्या. उद्या जर एवढीच गर्दी नाही दारात जमली म्हणजे कीर्तनाला बोलवाय असं मला म्हणायचे तुम्हाला. ताट हात वरती घ्या आणि एक टाळीचा आवाज प्रत्येकाचा आला पाहिजे. हा शाबास. गवाच घेतलं म्हणावं बुवानी मॅच भाषणात. तुझा हाय सांगायचा करीत तुम्ही तांदा मांड्या ही सोडते गवाच खेळ्या आपल्याला. तुम्ही म्हणजे चौकाचा दरोडा टाकला हो पाहिजे. म्हणजे खांबा आकडा होता तर बरोबर राहीने डिपीतच आकडा टाकला डायरेक्ट. पण असं हात वर करा म्हणून 4 वेळा सांगावं लागलं. हात खाली घ्या म्हणून. काय कायला म्हणलं माझी काळीची त्याची भाई मंदिरातल्या कडेने हात वर केला. ती म्हणणारल्या का लांब दिसतोय बी तसाच. खरंच काळ्याची वेळच असल्यानंतर दारात गर्दी जमली तर कोणी निसतात घेण्यात देण्याची. पण असं ज्याचं राहिलं असेल त्याने आता तरी मोठ्या प्रेमानं न हात वर करता आपण अंतकरणापासून टाळी आणि मुखानं देवाचं भजन विठोबा
हार ठेवले. अचानक लगेच काढून कसं काय दिली. आजचा गडीच वेगळा होता. मी थोड्या वेळा अजून ठेवत होतो तर जीवत गेलाच माझे प्रेम या मदरवाडी करायचं बा. खरंच सांगू विशाल दादा, लय दिलं संप्रदायानं आपल्याला, लय दिलं. आपल्याला आहे की नाही एक हार घालून घ्यायची. मावळ जाफरबाई हे दोन्ही हेरू धोतर फेटा हे जर वाजा केलं आणि जर साधे कपडे घालून मी येत आलो होतो ओळखते आम्हाला. कोण ओळखतं आम्हाला? कोणी नाही ओळखत. हे जे दिलं ते आमच्या साधू संतांनी आमच्यापर्यंत पोहोचलं. वा. आणि तुम्ही सर्व मदनवाडीकरांचं हे प्रेम आहे. म्हणून महाराज म्हणतात भक्ती ते न मन वैराग्य तो त्या ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निरसने पावी जया ठाया माझी ऐसी काया जवनो हे विठ्ठल विठ्ठल. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या आणि रसने पावी जे अठाया माझी ऐसी काया जवनो हे उदकाग्नी धान्य झाल्या गडे पाक एका विनय एक कामाने. महाराज सांगतात हे पहिलं चरण जे समर्पणाचं वर्णन केलं त्याच्यात महाराजांचं ज्ञान लक्षात येतं आणि तिसऱ्या चरणाचा पुरावा दिला याच्यात महाराजांचं समर्पण लक्षात येतं. म्हणून एक सांगू तुम्हाला, एक वेळेस देव प्राप्ती करण्याकरता गेलो तर देवाचा महिमा आपल्याला सहज कळेल. मी माफी मागून बोलतो. देवाचं महिमान जर जाणायला गेलो तर देव महिमान लवकर कळेल, पण संताचा महिमा वाटतो तितका सोपा नाही. म्हणून बहुदुर्गम संताचा महिमा तो बहुदुर्गम असा आहे. संताचा महिमा अतिशय दुर्गम आहे, तो वाटतो तितका सोपा. म्हणून नाथ महाराजांनी खंडन केलं अभंगामध्ये त्यांच्या फार सुंदर वर्णन केलं नाथ महाराजांनी. महाराज म्हणतात पवना घालवेल पाला पायी चढवेल बघ भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे न कळे महिमा. जरा आलं म्हणून सांगून जातो. पवना घालवेलं पालन म्हणजे वाऱ्याला समानार्थी शब्द पवन आहे. म्हणून तर आपण हनुमंताला अजून एक शब्द वापरतो कुठला? पवन असो किंवा पवनपुत्र. आता आले म्हणून तुम्हाला माझा प्रश्न आहे पुरुष वर्ग, वारा नावाची जी गोष्ट आहे ती बाबा कोणत्या गोष्टीनं झाकल्या जाऊ शकते? वारा कशानं झाकला जाऊ शकतो? तुम्हाला सांगता येईल उत्तर? नाही, तुम्हाला नाही, कोणालाच सांगते ना. आणि वारा झाकणं वाटतं तितकं सोपं आहे. पण नाथ महाराज खंडन करतात. महाराज म्हणतात हत्तीच्या वरती बसण्याकरता अंबारी असतात. कुठं? हत्तीच्या वरती बसण्याकरता. त्याच्यात एक वस्त्र अंथरलं जातं, त्याला पालान म्हणतात. त्या पालानाच्या सहाय्यानं तो वारा झाकला जाऊ शकतो. आता हत्तीच्या वर अंबारी, अंबारीत एकच माणूस बसू शकतो एवढीच जागा असते वरती. मग त्यात वस्त्र किती लागणार आहे? छोटस तर वस्त्र लागणार. पण नाथ महाराज म्हणतात त्या पालानाच्या सहाय्याने एक वेळेस वारा झाकला जाऊ शकतो. पुढचं वर्णन केलं पायी चढवेलं करून एखादा भगवत प्राप्ती करेल देवाला मागून घे देवा काही झालं तरी मला माझ्या दोन पावलानं आकाशापर्यंत चालत जायचं. महाराज म्हटले तेही शक्य. एवढ्यावर नाही, पुढे सांगितलं भूत भविष्य कळो येईल वर्तमान. एखाद्या ज्योतिषाकडे गेलो तर त्याला आपलं भविष्य कळतं असं म्हणतात. म्हणजे आहे माणसाचं महिला मंडळ बरोबर आहे ना. भविष्य बघता की नाही तुम्ही? नाही, कशाला उस नाव सांगता? आम्हाला काय माहित नाही का? घरोघरी मातीच्या चुलीत भविष्य बघण्याचा नाद कोणाला नाही मला सांगा. एका बिचारीचा नाद तुला किरकिर करायला लागला. ती म्हटली काय जर झालं तरी म्हणजे लय दवाखाने केले दादा फरकच पडत. फोन आला तुमचा बघा, झालं बंद झालं. त्यानं सांगितलं, तिनं सांगितलं लय डॉक्टर केले फरक पडत नाही. मग थोडासा काय बघू? हा, हेच ऐकायचं होतं मला. तुम्ही बोलायला होतं पाहिजे, ह्यांनी बोलायला पाहिजे, तुम्हाला माझ्या अंदाज आला असता. थोडस बाहेर वासायचं बघू. त्यांच्या शेजारच्या गावात एक प्रसिद्ध ज्योतिषकार होता बघा ना. यानं ते लेकरू ज्योतिषाकडे नेलं, पण ते ज्योतिषले गावात नाही, पुण्याला राहायचं. केव्हा तरी अर्धा महिन्यात 2-3 महिन्यात घरी यायचं. त्याला चालू लागली, त्यानं ते पोरग त्या ज्योतिषाकडे नेला, हात दाखवला. काका काय बी करा पण याचं किरकिर करणं थांबलं पाहिजे, लय उपाय केला. काकानं 2 मिनिटं हातात घेतला, पण काका म्हणलं हे हात बघून सांगणार आतलं नाही, हे लय बिलिंदर आहे, याचं कसं कळणारच नाही हात बघून. एक काम करा, याची काय घेऊन या, जन्मकुंडली घेऊन या. तिनं ब्राह्मण काका ओळखले. दुपारच्या वेळेपर्यंत ती सगळी जन्मकुंडली आणली, घरी ठेवली. एक झोप काढली. सायंकाळच्या वेळेला पुन्हा काकाच्या घरी गे. काका ही जन्मकुंडली आणली, आता तरी याचं भविष्य सांगा गड्या. काकानं जन्मकुंडलीचं पान हातात घेतलं, भविष्य सांगायला सुरुवात केली. ते भविष्य काय सांगत होता मी सांगतो, तुम्ही ऐका. ऐकता ना? हा, लोकांचं तेवढं ऐका. आपल्याला लोकांचं ऐकायला लय मजा वाटते. त्यानं ते पान हातात घेतलं, भविष्य सांगायला सुरुवात केली. सांगितलं माय तुला 2 पोरं का ग? ती म्हणले होय काका खरंय. एवढ्या नाही, त्याच्यात एकाच झालंय.
अहो काका ज्याचं झालंय त्याच्या तर पोराचं म्हणजे माझ्या नातवाचं तर भविष्य बघायला आले ना मी तुमच्याकडं. पण ती विनंती म्हातारी मनातली मनात म्हणते काका कवा आमच्या गावाला नाही, आमच्या कधी घराला नाही. पण मला 2 पोरं त्यातल्या एकाचं झालं, त्याला एक नातू, हे काकाला कसं कळलं? बरोबर आहे. 500 रुपयाची नोट काढली काकाच्या 95. 500 रुपये बघितल्यावर काकाला बरंच आलं. काका म्हणजे मा एवढ्या नाही, तू कालच 25 किलो तांदूळ घेऊन आली. हा ती म्हणले मी खरंच 25 किलो तांदूळ आले. पण काका ती म्हणले बघा काका लय काका बघितली, पण तुमच्यासारखा काका आजपर्यंत नाही बघायला भेटला. काका माफी मागते, पण तुम्ही हे एवढं कसं परफेक्ट सांगितलं? काका म्हणले माय तुला मी जन्मकुंडली आण म्हणलं होतं, तू रेशन कार्डची जेव्हा घेऊन माझ्या पैसे रेशन कार्डच्या जेव्हा याच्यापेक्षा दुसरं काय असणार? माणसं भविष्य बघायचं म्हणजे माणसं केवढी भारून जातात. तिथल्या काकाचं नाही सांगत, त्या गोष्टीतल्या काकाचं. तुम्ही इथल्या काका मनाला लावून घेऊ नका बरं का काका आहे तुमचं. नाताला तिथंही खंडन करतात. एखादा स्वतःच्या अभ्यासावर ना एखादा स्वतःच्या अभ्यासावर मी म्हणत नाही कळत नाही असं माझा अजिबात दावा नाही, पण हजारोत एखादा माणूस असा असतो, एखादा ज्योतिषकार असा असतो, त्याला ते कळत. नाथ महाराज म्हणतात हेही शक्य आहे, पण परी त्या साधूचे न कळे महिमा, संताचा महिमा वाटतो तितका सोपा. ते जगद्गुरु तुकोबऱ्या स्वतःचा महिमा असतो, स्वतःच ज्ञान पणाला लावतात आणि उदाहरण देतात. उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाप, एका विनायक कामा नाही, देहाच्या निरसने पाविजया ठाया, माझे ऐसे काया जवळ हे. महाराज म्हणतात हे सगळं जे कोणी करतं उगाच आव्हान हे मला चांगलं कळतं. तुका म्हणे मज बडबडीची वाणी अथवा सत्य, देहाच्या निरसने पाविजया माझे ऐसे काया जवळ हे. ज्ञानेश्वर बहुतेक बऱ्याच जणांचा भ्रम झाला. भुवन सोडलं म्हणजे कीर्तन हा हे संपलं नाही. तुम्हाला आधार येण्याकरता फक्त हे सोडले, बाकी काय. आता एवढ्या सहज आम्हाला आता भुवन आहे ना, आमच्या दादाने तर विनाकाराला वाट केली पार पुढे येण्यासाठी. कोणी चोळबोळ करू नका अजिबात. मी हित आहे बसलेला तर मला कोणी काय म्हणू शकत नाही. त्यामुळे किती वाजता सोडायचं हे माझ्याच हातात आहे. एक तुमचा लयच मूड ऑफ झाला म्हणून थोडं फ्रेश करतो, जरा पिंगळा म्हणतो 5 मिनिटाचा जरा ताड बसा. आल्यापासून सांगतो टाळी वाजवा, भजन करा. काय काय नाही वाजवली तर काय काय नाही उसनी दिली. बुवा तुला टाळी आमच्याकडनं उस. पण महाराज एके ठिकाणी वर्णन करतात येथे कोणाचे काय बागेले, ज्याचे त्याने अनहित. लांडगेला लय गोड आवाज आहे तुमचा. मी तुमचं नाव घेतलं की नाही? आता नाव कोण कोणाचं घेतं? हा 4000 माणसात बिचारी एकदाच नाव घेते, पण मालकाची जबाबदारी आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी. मी तुमचं नाव घेतलं की नाही? गडीभर हा आयुष्यभर नका सांभाळू, पण एका 10 मिनिटं शेवटचे सांभाळून घ्या. चप्पा आवाज बीज बांधला पाहिजे, शिकूस नाचले पाहिजेत असा आवाज आला पाहिजे, घुमलं पाहिजे. डीजे पुढत नाचतात असं नाही, कीर्तनातही माणसाला नाचलं पाहिजे. म्हणजे नाथ महाराज म्हणतात जर नाही ऐकलं तर काय होईल? हे जरी नाही का
भजनी नागा देव करा करणारे हे मनारीची वारी मनारी मनारीची वारी मनारी मनारीची वारी मनारीची वारी नाताचं नातवं गाग सुयागे बघा म्हणला तर कीर्तन सुटल नाही तर तांबडच फुटल काकडा पूर्ण सगळी घालला जाऊ हराळ नाही फिरळ नाही आकड्याने म्हणायचं मी काही एकट्याने गुंत घेतलं नाही ज्याला जेवायला बसायचं त्यांनी मोठ्यानं म्हणायचं सुयागे असा आवाज आला बघा याचा ह्याला लय भुका लागले त्यामुळे वरून ताळून धरले सगळं म्हणे दाताचं दात म्हणे घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी नशीब माझं तुम्ही टाळ्यावर मागच्याला नाही जाय आली पण पुढची म्हणण्याला लई जोर राहिला ह्याच्यासाठी थोडी पाहायला पण टाळी देऊ पण असं महाराज म्हणतात नाही ऐकलं तर आमचं काय जाणार पण तो काळ येणार आहे प्रत्येकाला एक ना एक दिवस घेऊन जा बघा एखादं मुलं आपलं गाव झोपतं त्याला घालवायला कुठं कीर्तनाकडं नाही नाही तिकडं मग ती बांधणाराची डोळी पुढे तिकडे आहे ना बांधणार आहेत बांधतात तेवढं घेऊन टाकतात हा मग ते बांधणार एक म्हणतात जरा गुडघा राहिला गुडघा जरा आत घे मला फक्त एक प्रामाणिक सांगा चुकून गुडघ्या बसली गाठ सुटली चुकून जाफरबाई चुकून सुटली तर ती मेल्याला उठून बसते का पुढे सुटते माणसा लबाड माणसा यमाची हाती बांधून या देत आणि भूषणी घेते काढून जाता जाता एक मुलाचा संदेश देऊन जातो बरं का महिला तुमच्यासाठी संदेश घरात लय जर किरकिर होत असेल लय जर राग होत असेल लय तणाव होत असेल लयच भांडणं होत असतील तर माझा एक सोपा उपाय आहे तुम्हाला लयच भांडणाच्या मूडमध्ये जर असला आपले मालक तर लय टेन्शन घ्यायचं तोंडाला तुमचा अजिबात यायचं नाही फक्त एक करायचं गड्याचा मूड बघायचा लयच रागात असला तर फक्त आपलं अंगाई गीत म्हणायचं माझं सुटलं म्हणजे बरोबर जागा हा करून जरी उपायकडे नाही जागेवर आला तर गवळण म्हणायचं त्याच्या आधीच म्हणायचं बरं का ते विसरायचं नाही रडू नको बाळा ते म्हटलं की ती गडी बरोबर जागे ना एवढं म्हणून जर गडी नाही जागेवर तर नाथ महाराजांचं बाजू म्हणायचं लय महाराजांना शिकवलं नाथ महाराज काय शिकवलं आई हे कडोले एवढंच सांगतो जेवढं शक्य होईल तेवढं पांडुरंग परमात्म्याची सेवा करा जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला वारकरी संप्रदायाकरता आपण किती देणं लागते याच माणसाने ध्यानात ठेवलं पाहिजे बस ते सुंदर नियोजन आहे तुमच्या गावाकडे मला कोणी हा आग्रह करा म्हणून कीर्तनात अजिबातच मुळात सांगितलं पण ज्यात एवढं मोठं नियोजन आहे त्यात एवढा मोठा खेळ करणं हे नुसतं बोलायचं काम नाही
याच्याकरता सगळ्यात महत्वाची गरज आहे कशाची कशाची वित्त म्हणजे पैसा. इथला कुणीच वक्ता गायक वादक किंवा भागवत कथाकार असतील प्रवचनकार असतील हरिपाठाला कीर्तनाला येणारी लोक म्हणजे लोक नाही की जे गायक वादक तुम्ही बोला हे कुणी फुकट येणार. पायाला हात लावतो. शास्त्र असं सांगतं कमवलेल्या रकमेपैकी 10% रक्कम ही माणसानं दान धर्मामध्ये खर्च केली पाहिजे. मग त्यात कुठलंही दान धर्म असतो. एवढं देखणं पारायण आहे आपल्याला. छोटीशीच वाडी आहे. मगाशीच बोलून गेलो भल्या मोठ्या गावाला एवढं आजवीन एवढं देखणं नियोजन. मी जाता जाता हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सुंदर अशा पारायणाला भविष्यात कुणाचीच नजर लागू नये एवढी जाता जाता मी प्रार्थना करतो. हेच पारायण आता 39 वर्षात आहे ना. भविष्यात शताब्दी महोत्सव आपण सगळ्यांनी डोळ्यानं पाहावा एवढी आपण सगळे नाही बोलू शकत. शताब्दी महोत्सव व्हावा ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. म्हणून जाता जाता माझ्या सगळ्यांना विनंती जेवढं शक्य होईल तेवढं होईना माणसानं सोयीचे त्या पारायण मंडळाला मदत करण्याचा प्रयत्न करा एवढी जाता विनंती आहे. गोड असे मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचे विशालजी महाराज जरा या ठिकाणी उपस्थित त्यांच्याकरता एकदा टाळी वाजा. वा गोड गाण्याचे धनी आदरणीय हरिभक्तीपरायण माझे जीवलक माझा सखा आदरणीय माऊली महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराज माऊली करता एकदा जोराची टाळी वाजा. त्याचबरोबर आज आपल्या पारायणाला आपली विशेष उपस्थिती म्हणजे आमचे सागरजी महाराज खरात महाराजांच्या दर्शनाचा योग आहे. माझ्या समवेत आलेले आमचे नाना मला माझ्या स्वतःच्या वडिला एवढं प्रेम करावे. एकतर माझे वडील मला सोडून गेले जाफरबाई नाही 6 फेब्रुवारी 2026 ला माझे वडील मला सोडून गेले. मगाशी बाप विषय सांगताना लई आवरलं मी स्वतःला. अजूनही मी तो विषय सांग जाफरबाई रोज कीर्तन करताना बाप विषय समाजापुढे मांडताना मला लई सोपं जायचं. जेव्हा आपलाच बाप आपल्याला सोडून गेला त्यावेळेस कळालं बाप जाण्याचं दुःख काय. अगदी जवळ या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. तेव्हापासून किंवा त्याच्या आधीपासून माझ्यावरती वडला एवढं प्रेम करणारे आमचे नाना या ठिकाणी उपस्थित नानांच्या दर्शनाचं योग आहे. आदरणीय आमचे काका आहे इकडं आमचे महाराज शिंदे माऊली आहे इकडं नरुटे मामा आहे आमचे वाघासारखे असणारे फक्त आहे. एवढ्या गडबडीत त्यांना तिथंच अडवलं मला आणि सांगितलं महाराज बिंदास बोला खोटं बोला आपण असं त्यांनी छान करून सांगितलं. त्यांचा आधार मला लाभला त्यांचं मनापासून आदरणीय हरिभक्तीपरायण ढवळे बापू बापू लय दिवसात तुमचे म्हणजे लय दिवसात म्हणण्यापेक्षा गेल्या वर्षी मी आलो यंदा मी पुन्हा आणि पुढच्या वर्षी मी येणार करायला बसलेली असं केला विचारला जात असं आमचे ढवळे बापू आहे आणि माझ्यावरती नितांत प्रेम करणारे एक मुस्लिम धर्मात जन्माला येऊन सुद्धा एक वारकरी संप्रदायाचा वसा भागवत धर्माची पताका आणि निष्ठेचा परमार्थ करणारे आमचे जाफर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या ग्रंथ महाराज म्हणतात याता याती धर्म नाही विष्णुदास न पाहे याती कुळाचा यारे यारे लहान याती बोलते नारे नारे. मी सगळ्यांचे तिथून आभार मानतो ज्यांनी माझा छोटासा आवाज तुमच्यापर्यंत मोठा आणि गोड करून पोहोचवला. ते आमचे लांडगे दादान करता एकदा जोराची टाळी. बसलेली म्हणते तुझ्या ओळखी ओळखी तेवढी नावं घेतली आम्ही नसतो तर पुन्हा पुढं म्हणून प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती. गेले 2 तास हा युट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी कार्यक्रम शूट केला ते युट्यूब चॅनल नाही चॅनलचं नाव मनोरंजन विश्व युट्यूब चॅनलचे सर्व आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनापासून आभार मानतो. बसलेले सगळ्यांनी घरी गेल्यावर मोबाईल काढा त्यांच्या चॅनलचं नाव सर्च करा. चॅनलला काय करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. नोटिफिकेशन पडेल असं आमचे दादा आहे त्यांचं मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्वाचा आभार मी जाणीवपूर्वक मागे ठेवलं ज्यांनी माझ्या कीर्तनाचं सौजन्य म्हणजे घडीभर मला वटीत घेतलेलं आहे ते श्रीमान अजिनाथ माणिकराव देवकाते श्री स्वामी समर्थ मोबाईल शॉपी आणि श्री सतीश लक्ष्मण सकुंडे माझे उपसर्ग आहेत का इथं कुठं बसलेत मला दाखवता का जरा. हा ओके दोघं दिसले थांबा तिथंच थांबा मला फक्त विचारायचं तुम्हाला कीर्तन बरं झालं का कीर्तन बरं झालं का हो ह्या गावाचं मला काही घेणं देणं नाही. तुम्हाला दोघांना आवडलं ना आवडलं तुम्हालाच का विचारलं वटी भरायचं काम तुमच्याकडे फक्त माझी विनंती हात जोडून एवढीच आहे जाता जाता नीटकी वटी भरा म्हणजे झालं एवढं म्हणून तुम्हाला जाणीवपूर्वक कुठं असं सगळ्याच इथं दर्शन घेतो. महिला मंडळी एखादा अपशब्द माझ्याकडून तुम्हाला गेला असेल तर तुमचंच लेकरू म्हणून माफ करा. जिला 2 पोरं आहेत तिनं 3रा पोरगा म्हणून माफ करा. जिला 1 आहे तिनं 2रा म्हणून माफ करा. आणि जिला कुणीच नाही तिनं 7-12 घेऊन आमच्या 7-12 नाव द्या असं काही एकूण एक म्हणून माफ करा. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं दर्शन घेतो. हे विद्यार्थी कोणत्या संस्थेचे हा आमच्या शिवाजी महाराज शेळके यांच्या संस्थेतील सगळे विद्यार्थी वृंद आहे त्यांचं मनापासून आभार मानतो. सर्वच या ठिकाणी जमलेले राजकीय सामाजिक क्षेत्रातले सगळे मान्यवर मंडळी यांचं मनापासून आभार. झालेली कीर्तन सेवा पण गणेश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती
माझ्या पवित्र आई वडिलांची पवित्र चरणावरती सेवा समर्पित करतो. जे काही बरोबर आला असेल साळुंखी मंजुळ बोलत सेवानी आणि गुरुवर्य सुनीलजी महाराज यादव यांचा कृपा आशीर्वाद आहे. जे काही चुकीचं असेल त्या अल्पशा बुद्धीचा दोष याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. हॅलो, 2 मिनिटं फक्त. अखंड हरनाम सप्ताह वर्ष 39. आजची 4थी दिवसाची सेवा हरिभक्त परायण आकाश महाराज गरगडे मिरलेकर यांनी अतिशय सुप्रवाचं कीर्तन केलं. महाराज खरंच तुमचं मजावडी करायचं होतं. हा दिवस